भगवानगडावरील दसरा मेळाव्याच्या महाभारतामध्ये आता अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी एंट्री घेतली आहे। पंकजा मुंडे यांचं संभाषण गंभीर आहे, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल। त्यामुळे पंकजा मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंनी केली आहे। कायदा तयार करणारे कायदा हातात घेण्याची उघड भाषा करतात आणि सत्ता पदाचा गैरवापर सुरू आहे असा आरोपही त्यांनी केलाय। भगवानगडावरील वादाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। या क्लिपमधून धमकी दिली जाते असा आरोप नामदेव शास्त्रींनी केलाय। त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या दसरा मेळाव्यावरून जोरदार वादंग उठलाय। तो जो भगवान बाबाचा भक्त आहे त्यांनी पावित्र्य राखायलाच पाहिजे आणि ते पावित्र्य राखत असताना माझ्या दृष्टीने महत्त्वाचं काय आहे की एखादा विषय गडावरून निर्णय झाला आणि ते निर्णय करत असताना तो निर्णय ज्याला अधिकार आहे त्याने केला, मग शेवटी तो निर्णय झाल्यानंतर त्या निर्णयाच्या विरोधामध्ये एखादी भूमिका घेणं, मग ते शेवटी धर्मसत्तेच्या विरुद्ध राज्यसत्ता झालेलीच आहे। हा या देशाचा इतिहास सांगतोय की ज्या ज्या वेळेस धर्मसत्तेच्या विरुद्ध राज्यसत्ता लढली त्यावेळेस राज्यसत्तेला हतबल व्हावं लागलेलं आहे। 15 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी अखेर नगर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलंय। जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमीवर बलात्कार आणि हत्येचा आरोप करण्यात आलाय। पोलिसांनी कोर्टात आरोपपत्र दाखल करताना 70 जणांच्या साक्षी नोंदवल्याचं म्हटलंय। कोपर्डीच्या घटनेनंतर उसळलेला जनक्षोभ पाहता मुख्यमंत्र्यांनी एका महिन्यात आरोपपत्र दाखल करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची घोषणा केली होती। मात्र प्रत्यक्षात केवळ 2 दिवस बाकी असताना आरोपपत्र दाखल करण्यात आले। कोपर्डीमध्ये ते हत्या व बलात्कार प्रकरणी एक घटना होती, दुर्दैवी घटना घडली होती। त्याचा चार्जशीट माननीय विशेष सत्र न्यायालय अहमदनगर पोलीस दलातर्फे दाखल झाला आहे। यामध्ये सेक्शन 302, 376 IPC आणि नवीन कायदा पोस्कोचे कलमे 4, 6, 16 आणि 17 अशी कलमे लावण्यात आलेली आहेत। संजय निरुपम यांनी सर्जिकल स्ट्राईकवरून टीका केल्यानंतर त्यांच्या पत्नीनं आपल्याला सुरक्षित वाटत नाहीये असं म्हटलेलं आहे। त्यामुळे आपल्या कुटुंबाला सुरक्षा देण्याची मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे। दरम्यान आपल्या घरी धमकीचे फोन आले, विरोधकांना संपवण्याचा हा मोदींचाच डाव असल्याची टीका संजय निरुपम यांनी केली आहे। या प्रकरणी पोलिसात तक्रार केल्याचंही निरुपम यांनी म्हटलंय। वाच्य भाषा, घाणेरड्या शिव्या, आईला घाणेरड्या पद्धतीने संजयच्या आईवरती घाणेरडे ट्विट्स आलेली आहेत, माझ्यावरती घाणेरडे ट्विट्स आलेले आहेत आणि इतकी वल्गर आणि इतकी घाणेरडी भाषा सगळ्यांनी वापरलेली आहे की मी ह्या 3 दिवस सतत मला वाचताना मला इतका मनस्ताप झाला की मला झोपही येत नव्हती। 3 दिवस मी झोपू शकले नाही। महाराष्ट्राला धूरमुक्त करून जास्तीत जास्त घरापर्यंत गॅस कनेक्शन पोहोचवण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्त सारथी आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी त्यांच्या हस्ते गोरेगाव परिसरातील नागरिकांना मोफत गॅस कनेक्शनचं वाटप करण्यात आलं। यावेळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते। शेतकरी आंदोलनातून पुढे आलेले नेतृत्व अशी सदाभाऊ खोत यांची ओळख। आता याच सदाभाऊंना मंत्रिपद मिळाल्यानंतर विरोधकांच्या आंदोलनाचा सामना करावा लागतोय। काल पंढरपुरात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शेतीमालाला हमीभाव आणि कर्जमाफीसाठी सदाभाऊ खोत यांना घेराव घातला। सदाभाऊ खोत यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत कार्यकर्त्यांनी त्यांना निरुत्तर केलं। एवढंच नाही तर कधी काळी हजारो कार्यकर्त्यांमध्ये फिरणारे सदाभाऊ आता थेट पोलीस बंदोबस्तात फिरत असल्याचं चित्र आहे। नागपूर महानगरपालिकेची नवीन प्रभाग रचना गडकरींच्या वाड्यावर ठरल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि बसपानं केलाय। डॉक्टर वसंत देशपांडे सभागृहात नागपूर महानगरपालिकेचे आरक्षण सोडत आणि प्रभाग पुनर्रचना जाहीर करण्यात आली। यावेळी ओबीसीसाठी आरक्षित वार्डातल्या महिलांच्या आरक्षण सोडतीवर आक्षेप घेत विरोधकांनी गोंधळ घातला। अखेर खुद्द आयुक्तांनी नियम समजावून सांगितल्यानंतर आरक्षण सोडतीला सुरुवात झाली। नागपूरमध्येही 4 सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका होणार असल्यामुळे दिग्गजांच्या जागा सुरक्षित झाल्यात।